श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कार्यानुसार प्राणी नष्ट, अथवा भले. आपण राहतो या समाजात, लोकांच्यात. आपण कुठेतरी लांब जंगलात किंवा डोंगरात राहतो का? तर नाही. आणि आपल्या आजूबाजूला पाहायला गेलं तर किती विविधता असते. लोकांच्या बोलण्यात, वागण्यात, कपड्यात, घरात, बुद्धिमत्तेत, उंचीत खूप फरक असतो. आणि या वेगळेपणामुळे, विविधतेमुळेच आपण मजा घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. अशा या वैविध्यपूर्ण जगात वावरताना आपण जे ऐकतो, वाचतो, पाहतो ते आपण लक्षात ठेवतो. पण या गोष्टी नुसत्याच लक्षात ठेवून उपयोगाच्या नाहीत, तर त्या व्यवहारात आणल्या पाहिजेत. आणि त्यालाच म्हणतात व्यवहार ज्ञान. कोणत्या परिस्थितीत कसं वागलं पाहिजे याचं ज्ञान प्रत्येकालाच असलं पाहिजे. देवानं माणसाला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं आहे आणि त्याचाच उपयोग करून माणसानं आपल्या आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. आता बघा ना, आबासाहेबांना 4 नातवंड, ओंकार, चिरायू आणि मधुर. शहरात राहणारी मोठी शहाणी, तुमच्याच वयाची, 8-10 वर्षाची, एकदा आबांकडे गावी आली. आणि आबांची गावात राहणारी नात अर्जुनी. एकदा आबांनी त्यांना काय सांगितलं माहितीये? अरे हो 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 हो, काय चाललंय गोष्ट 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 गोष्ट. मी आज तुम्हाला अजिबात गोष्ट सांगणार नाही. मी नाही सांगणार. आज मी तुमची परीक्षाच घेणार आहे. कसली परीक्षा? कसली परीक्षा? इतके दिवस तुम्ही चातुर्याच्या गोष्टी ऐकल्यात ना, त्याची परीक्षा घेणार आहे. हा, मी काय करणार आहे माहित आहे का? मी तुम्हाला प्रत्येकाला 1-1 रुपया देणार. तो तुम्ही घ्यायचा आणि मला संध्याकाळपर्यंत घरभर पसरेल अशी वस्तू आणून दाखवायची. हा, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. हा तुला रुपया, पिंट्या, हा तुला, हा तुला आणि हा तुला. हा रुपया घ्यायचा आणि काय आणायचं? घरभर पसरेल अशी वस्तू. बरं का? पण कोणती गोष्ट आणू? ते तुमचं तुम्ही ठरवा. मी काही सांगणार नाही. पण वस्तू संध्याकाळपर्यंत घरात आली पाहिजे. ती जर तुम्ही आणली नाहीत ना, तर तुम्ही सगळे नापास. मी काय आणू? अरे मी अजिबात सांगणार नाही. तुझं तू ठरव, तुझं तू आण. पोरं हुंदाडायला बाहेर पडली आणि खेळण्याच्या नादात आबांचं सांगणं विसरूनच गेली. पण अर्जुनी मात्र विचार करायला लागली. खरंच काय होईल बरं? रुपयात अख्खी खोली भरणार? तिला काही सुचेना. जा बाळा, पण आधी हातपाय धू, देवापुढे दिवा लाव, शुभं करोती म्हण आणि मग जा. त्याशिवाय जाऊ नको. अर्जुनीनं देवापाशी निरांजन लावलं, उदबत्ती पेटवली. उदबत्तीचा सुगंध सगळीकडे दरवळला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी. उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी. तेवढ्यात दिवे गेले, पण निरांजनाच्या प्रकाशात खोली उजळती राहिली. सापडलं, 1 रुपयाचं रहस्य उलगडलं. अहो पण आजोबा, 1 रुपयात अशी कोणती गोष्ट येणार ज्याच्याने खोली भरणार? अरे अशा चिक्कार गोष्टी मिळतात. हा, कोणत्या? अरे त्या तुम्हीच तर हुडकून काढायच्या आहेत. आजोबा, मी तुमचा लाडका आहे की नाही, मला सांगा ना. अरे चिरायू, तू माझा लाडका आहेस, पण मी तुला सांगणार नाही. ती गोष्ट तूच हुडकून काढायचीस. अहो मी खूप विचार केला, पण मला काही समजलंच नाही.
अजून विचार कर, आपोआप समजेल. हो आजोबा त्याला एकट्याला नाही सांगायचं हा. आम्हाला पण सांगा. आजोबा आजोबा मी काय आणलं? बघू अर्जुनी काय आणलंस ते. त्या काळपेटी आणि मेणबत्ती. अरे वा. याने काय अख्खी खोली भरणार आहे? हो भरणार तर. या उदबत्तीच्या सुवासानं आणि या मेणबत्तीच्या प्रकाशानं सगळी खोली भरून जाणार आहे. तेव्हा या परीक्षेत फक्त अर्जुनीच पास झाली, तुम्ही बाकीचे सगळे नापास.